कोलंबी रस्सा, अस्सल चुलीवरती बनवलेले सर्व डिशेस आहेत। आणि मित्रांनो क्वांटिटी पहा तुम्ही, खूप छान भेटते ते। सो ही हाफची क्वांटिटी जवळ हाफ आहे ना, 5 पीस आहे कोलंबीचे। चला आता आपण ही टेस्ट करून जाणून घेऊया। एकदम घरगुती टाइप आहे आणि एकदम मस्त आहे। तुम्हाला इथे स्पेशल काय आवडतं? चिकन स्पेशल ग्रीन चिकन। दादा पार्सल घ्यायला आलाय काय, कशी टेस्ट आहे इथे? आता मी फर्स्ट टाइम आलो इकडे घ्यायला। आणि तू सुद्धा टेस्ट कर, तू कसं काय आलं मी इथे फर्स्ट टाइम? मी एडव्हर्टाइज बघून, पार्टी ऍड लावलेले बॅनर बघून। बघा आता मी इतक्या लांबून उल्हासनगरवरून आलोय। आता ज्यांना खायची इच्छा असेल आणि चांगलं स्वच्छ आणि चांगलं खायची इच्छा असेल आणि शिवाय रेट रिझनेबल आहे, यस, हे सगळ्या गोष्टी एकत्र मिळून आलेल्या आहेत। ज्यांना इच्छा असेल, खाऊवेडे असतील जे नॉनव्हेजचे, त्यांनी जरूर यावं। सो वेलकम बॅक टू माय चॅनल #ब्लॉग, जिथे जाऊ तिथे खाऊ। आज आपण एक छोटासा ढाब्यावरती आलेलो आहे, कारण का तो ढाबा असा तसा नाही, एक फेमस ढाबा आहे आणि आगरी कोळी लोकांची रेसिपी तिथे भेटणार आहे। सो दाल मुंडी, वजडी, कोलंबी रसा, मटन, ग्रीन चिकन, बोंबील फ्राय, खूप असे व्हरायटी भेटणार आहे तिथे। आगरी कोळी लोकांना जे जे आवडतं ते डिश तुम्हाला सर्व केली जाईल। आणि हां, ही डिश सर्वांनाच आवडेल अशी नक्की असणार, कारण इथे गर्दी असते, रश असते। आणि आता आपण तिकडे जाणार आहे, तिकडे आगरी ढाबा आहे, म्हणजे बाबूचा ढाबा। तर बाबूच्या ढाब्यावरती जाणार आहे। हा आहे आपला कल्याण शहारचा रस्ता, जिथून आपण आलो। आणि इथून समोर पाहू शकता तुम्ही, ही वडवली आहे आणि समोर जो ब्रिज शहारला जोडणारा, शहार मोना आंबिवलीला जोडणारा ब्रिज, इथून आपण टिटवाला मार्ग जातो। सो टिटवाला जाणाऱ्याला जर टिटवाल्याचं दर्शन झाल्यानंतर कोणाला भूक लागली असेल, इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पद्धतीचं भेटतोय। सो आपण जास्त उशीर न करता बाबूच्या आगरी कोळी ढाब्यावरती जाऊया आणि जाणून घेऊया तिथे काय काय भेटतं, सांगितलेली डिश तिथे भेटते की नाही ते सुद्धा आपण बघणार, पण 100% भेटणारच। सो चला आता आपण जाऊया तिथे। सो माझ्या सोबत आहे भावाचा मुलगा अर्णव। मी सुद्धा अंकल सोबत आलेला आहे ढाब्यावर, तर बघूया आपण काय काय असतं तिथे। मित्रांनो, इकडनं आल्यानंतर ब्रिजच्या बरोबर खालोखाल सेंटरलाच आहे हा ढाबा आणि पार्सलसाठी सुद्धा खूप गर्दी असते इकडे। आणि आता आत्ताशी 12:20 झाल्यात आणि एवढी गर्दी आहे, अजून जेवणाचा टाईम पाहिजे तसा झालेला नाही आहे। आणि आतमध्ये सुद्धा खूप पब्लिक बसलेली आहे आणि इथे सुद्धा पब्लिक काही बसलेली आहे। सो आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कोणकोणती इथे डिश भेटते। आणि हे दादा आलेले आहेत, तर यांच्याकडनं आधी विचारून घेऊया की कशी टेस्ट आहे। दादा, तुम्ही इथे पार्सल नेहमी घेऊन जाता? हां, कसं आहे इथलं टेस्ट, कसं आहे? एकदम घरगुती टाइप आहे आणि एकदम मस्त आहे। तुम्हाला इथे स्पेशल काय आवडतं? चिकन स्पेशल ग्रीन चिकन खूप मस्त असतं इथे। हो नक्कीच, मी ग्रीन चिकनचं इथून नाव ऐकून इथे खूप चांगलं भेटतं। तुम्ही कुठून दादा? मी इथेच बाजूलाच राहतो। हो, आपण ग्रीन चिकन नक्कीच आपण इथे टेस्ट करणार आहोत, कारण इथे ते चांगल्या पद्धतीचे भेटतं। सो भेटूया आता, त्यांच्याशी चर्चा करू इथे काय काय भेटतं। मित्रांनो, सर्वप्रथम आपण दादांचं नाव जाणून घेऊया। दादा, आपलं नाव काय? प्रथम रमेश पाटील। बाबू बोलतात। बाबू बोलतात, म्हणजे बाबूचा हा आगरी कोळी पद्धतीचा ढाबा आहे आणि आपण आज त्यांच्याकडे आलेलो आहे। आणि आज कोणत्या डिश किती भेटतात आणि इथे खूप गर्दी असते आणि भरपूर जणांकडून ऐकले तिथे टेस्ट हवी असेल तर नक्कीच इथे येणार। मी ॲड्रेस दिलेले आहे तुम्हाला आणि लोकेशन सुद्धा शेअर करणार आहे। दादा, इथे लोक गर्दी करण्याचं कारण काय?
टेस्ट आपली गावठी घरचा जेवण, घरचं जेवण. चुलीवरचा. चुलीवरचा आणि चूल सुद्धा आपण ती नंतर दाखवणार आहे. सो आता आपल्याला ते सांगतील कोणती डिश कितीला आपल्याला भेटते. रेड चिकन ही कशी प्लेट आहे दादा? 70 हाफ 130 फुल. दाल वजडी हे 80 हाफ 140 फुल. ही आहे मुंडी पण सेम 80 हाफ 140 फुल. आणि ही सर्वांना आवडणारी अशी ग्रीन चिकन जो 70 हाफ 130 फुल. कोलंबी 120 हाफ 240 फुल. मटन 150 हाफ 220 फुल. आणि इथे नॉनव्हेज सोबत व्हेज सुद्धा आहे का? व्हेज पण आहे. मध्ये काय? चण्याची डाळ बटाटा हा. ना दाल भात. सो दादा आता खाणारा मी आणि छोटा आहे तर आम्हाला अशी 4 डिश बनवा. त्याच्यामध्ये दाल मुंडी, वजडी, ग्रीन चिकन कोलंबी आणि ग्रीन चिकन मस्त. चालेल. आणि फ्राय मच्छी पण आहे बोलतो. फ्राय मच्छी आहे, बागडा आहे, रुपचन आहे, बोंबील आहे. बोंबील रव्यावरचं फ्राय कसं? रवा फ्राय. मग एक बोंबील रवा फ्राय पण ट्राय करू. चालेल. सो मित्रांनो बोलल्याप्रमाणे खोटं नाही, इथे चुलीवरती जेवण बनलं जातं. आणि इथे काय आहे दादा? वजडी पाहू शकता, गरम मस्त. आणि इथे आपल्याला मच्छी फ्राय पण भेटणार आहे. ही कोणती मच्छी आहे? ही रुपचन मच्छी आहे. रूपचंद मच्छी. ही कशी प्लेट असते? ही 130 रुपये फुल आहे, हा. 70 रुपये हाफ आहे. 2 पीस आहे. आणि त्याच्यानंतर बांगडा रूपचंद आणि बोंबील आणायला गेले. सो आपण बोंबील सुद्धा सांगितलंय. सो फ्रेश बोंबील आपल्याला खायला भेटेल. नाहीतर आपण रूपचंद मच्छी टेस्ट करूया. सो आणि घरगुती पद्धतीचं सर्व इथे जेवण बनलं जातं. सो नक्कीच इथे येऊन टेस्ट करा. हा आगरी मसाला आहे ना हे सर्व? आगरी कोली मसाला. मस्त किचन असं आहे. इथे नॉनव्हेज सोबत व्हेज सुद्धा भेटलं जातं आणि एकदम घरगुती पद्धतीचं. तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करावा. मी लोकेशन तुम्हाला शेअर करणार आहे. सो आता आपली डिश बनवूया सांगितल्याप्रमाणे. सो इथे जितकी बसायला जागा असते ना तितकी पार्सल सुद्धा खूप घेऊन जातो. दादा पार्सल घ्यायला आलाय काय? कशी टेस्ट आहे इथे? आता मी फर्स्ट टाइम आलो इकडे घ्यायला. आणि तू सुद्धा टेस्ट करा. तू कसं काय आलं मग इथे फर्स्ट टाइम? मी ऍडव्हर्टाईज बघून, पार्टी ऍड लावलेले बॅनर बघून आलो. अरे वा. म्हणजे यांचे ऍडव्हर्टाईज बॅनर जिथे लागले तिथे सुद्धा लोक बघून येतात. आणि मेन म्हणजे कोली आगरी ढाबा आणि कोली पद्धतीत जेवण ते पण चुलीवरती बनवून भेटलं जातं. मित्रांनो मी तर टेस्ट करून सांगणार आहे, पण त्याच्या आधी ह्या बाबू कोली आगरी ढाबा कसा आहे ना हे आपण प्रेक्षकांकडून पण जाणून घेऊन आहे. ते येणारे खाणारे खाण्यात कशी टेस्ट वाटते आणि कुठून येतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट जेव्हा मी इथे आलो ना, इथे मला समजलं की 11 वाजता सुरुवात होते आणि 3-4 तासात ते सर्व संपतो. आणि येणाऱ्यांनी लक्षात ठेवा दुपारीच असो रात्री संध्याकाळी हा ढाबा बंद असतो. तर दादा काय बोलाल, तुम्ही इथे कधीपासून येता? आणि मी उल्हासनगरवरून आलोय आणि समर्थ मी उल्हासनगरवरून आलेलो आहे आणि मी नॉनव्हेजचा खूप चांगला शौकीन आहे आणि पहिल्या वेळेस आलोय आणि कायमच येत राहील. मला चव फार सुंदर लागली. मी सगळ्या टेस्ट केल्या. मी कोळंबी पाहिली, मच्छी पाहिली, रूपचंद मच्छी घेतली, बांगडा घेतला, मटणाचा रस्सा घेतला, सगळं घेतलं. आणि मला मटण बनवायचं असेल तर इथे येईल मी आणि इतर लोकांनाही सांगेल. चव चांगली आहे आणि त्यापेक्षाही स्वच्छता फार अप्रतिम आहे. स्वच्छता अप्रतिम आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. मॅनेजमेंट चांगला आहे. सर्व्हिस चांगली आहे यांची. आपल्याला काय कुठे पैसे देऊन खायचंच आहे, पण माणूस स्वच्छताही पाहतो, चवही पाहतो. चव चांगली, स्वच्छता चांगली. आणि तुम्हाला हा लोकेशन कसा सापडला? हा लोकेशन मला सापडला म्हणजे खाऊवेडे जे असतात त्यांना आपोआप सापडतो. नक्कीच. आणि आता मी बघितलं की तुम्ही पार्सल सुद्धा घेतले का? हो, पार्सलही घेतलंय मी. अच्छा. मुद्दाम पार्सलही घेतलं. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल इथे? मी हेच सांगेल का बघा, आता मी इतक्या लांबून उल्हासनगरवरून आलोय. आता ज्यांना खायची इच्छा असेल आणि चांगलं स्वच्छ आणि चांगलं खायची इच्छा असेल आणि शिवाय रेट रिझनेबल आहे. हे सगळ्या गोष्टी एकत्र मिळून आलेल्या आहेत. ज्यांना इच्छा असेल, खाऊवेडे असतील जे नॉनव्हेजचे, त्यांनी जरूर यावं. आणि हे ऑलरेडी 11 वाजता चुलीवरती बनलं जातं. चुलीवर बनलं जातं 11 वाजता
आणि लवकर संपतं. संध्याकाळी यांचं नाही आहे, रात्रभर म्हणजे जे ढाबे चालतात 12-12 1-1 वाजेपर्यंत नाही आहे. म्हणजे यांचं कसं आहे, लिमिटेड आहे म्हणून चांगलं आहे, स्वच्छ आहे, रिजनेबल आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. धन्यवाद दादा. आपलं नाव? माझं नाव शंकर भाऊराव शिरसाट. ओके, थँक्यू. सो दादा आता आपली डिश रेडी करतायत. ही वजडी आणि आपण सर्व हाफ डिश घेतले. हाफ डिश 70-80 रुपयात आणि फुल 120 मध्ये. आणि हे आहे मुंडी. आणि ही ग्रीन चिकन, रिव्ह्यू मध्ये सर्वांना आवडणारी अशी ग्रीन चिकन. सो फिश मध्ये कोलंबी रसा. अस्सल चुलीवरती बनवलेले सर्व डिशेस आहेत. आणि मित्रांनो क्वांटिटी पहा तुम्ही, खूप छान भेटते ते. सो ही हाफची क्वांटिटी जवळजवळ हाफ आहे ना, 5 पीस आले कोलंबीचे. चला आता आपण ही टेस्ट करून जाणून घेऊया. आणि यांचा विचार चालू आहे संध्याकाळी पण सुरू करायचं, करणार ना जानेवारी पासून. आणि हे सर्व ना मित्रमंडळी आहेत त्यांना, म्हणजे त्यांच्या सोबत असतात मदत करायला. सो आता आपण जाऊया आणि आपल्या टेबलवरती डिश टेस्ट करूया. सो मित्रांनो, मी प्रेक्षकांची रिव्ह्यू तर बघितली आणि रिव्ह्यू खूप छान होती. आणि आता आपण ही टेस्ट करणार बाबू कोली अग्नी पद्धतीचे चुलीवरचे जेवणची टेस्ट कशी आहे ती आता आपण स्वतः जाणून घेणार आहे. आणि सर्वात पहिले ना भाकरी सोबत आहे ना वजडी दाल मुंडी खूप छान लागते. सो आपण वजडी टेस्ट करूया. येतो याच्याकडे आता मुंडी, बकऱ्याची मुंडी. आणि हे चुलीवरती झालेलं म्हणून एवढं शिजलंय, व्यवस्थित प्रॉपर शिजलंय. तुम्ही ते आगरी कोळी लोकांच्या हल्दीमध्ये गेले का, जसं तिथे बनताना तशाच पद्धतीचं हे दालमुंडी आणि वजरी झालेलं आहे. सो आता आपण या ग्रीन चिकनकडे येऊया, कारण खूप जणांचे तोडून ग्रीन चिकनचं नाव ऐकलंय. ग्रीन चिकनची ग्रेव्ही आहे ना मस्तच झाली यार. आणि खूप छान, सांगितल्याप्रमाणे ग्रीन चिकन इथलं खास आहे. स्वतः कोलंबी घरचं जेवण काय असतं ना, तुम्ही इथे येऊन बघा आणि घरच्या जेवणाची फील तुम्ही असं वाटतं घरी बसून जेवतोय आपण, अशी या डिशला टेस्ट आहे. आणि इथे मांगडा फ्राय, पापलेट फ्राय आणि कोणती मच्छी एक दुसरी रूपचंद. रूपचंद मी एक माणसाच्या नावाप्रमाणे मच्छी पण मी कधी खाल्ली नाही, पण रूपचंद मच्छी सुद्धा आवडते, भेटली जाते. आणि आता मी बोंबील फ्राय घेतले आणि ते रव्यावरती फ्राय केलेले. सो मला बोंबील फ्राय खूप आवडतात. वाव, फ्रेश, कुरकुरीत आणि यम्मी लागते ही बोंबील फ्राय. मी एकच सांगेन, तुम्ही पब्लिकची रिव्ह्यू जाणून घेतली, त्याच रिव्ह्यू सारखं हे जेवण आहे, मी ते एवढंच म्हणेन. आणि दुसरी गोष्ट, हे फक्त 11 वाजता सुरू होतं, म्हणजे जेवण त्यांच्या चुलीवरती 11 वाजता रेडी होतं, पुन्हा सांगतो. आणि
3-4 तासात एक फिनिश होतो. सो तुम्ही जर 4 नंतर याल तर इथे काहीच भेटणार नाही. आणि यांचा प्रयत्न चालू आहे की जानेवारीपासून रात्री सुद्धा आपल्याला जेवण ही डिश भेटणार आहे. सो चला मी एवढ्या डिशचा आनंद घेतो. माझ्यासोबत भावाचा मुलगा आहे, तो सुद्धा आता टेस्ट करणार आहे आणि तो सुद्धा सांगणार आहे टेस्ट कशी आहे. सो मी धन्यवाद देतो की त्यांनी एवढी माझ्यासाठी वेळ काढून मला हा व्लॉग बनवण्यासाठी आनंद दिला. या बाबू मित्र परिवाराचा मी मनापासून धन्यवाद देतो. आता मी डिश खातो. वाटली मग तुला टेस्ट? एकदम मस्त होती. जे मला आवडतं जसं काय ग्रीन चिकन ते सर्व लोक बोलत होते की एक नंबर होती. मग नानाने मला पाहिजे ते दिला, कोलंबी, ग्रीन चिकन भरपूर काय होता. तर मी मस्त खाल्लं. तुम्ही पण या आणि पार्सल घेऊन खाऊन जा, एक नंबर होता. सो मित्रांनो गर्दी पाहू शकता. आतमध्ये सुद्धा धाबा आहे, खूप जण बसलेले आहेत. सो खूप मोठा असा धाबा आणि खूप अशी गर्दी असते आणि चालूच असं कंटिन्युअसली 3 ते 4 तास. सो मित्रांनो एवढंच म्हणेन की माझं जेवण झालं आणि टेस्टसुद्धा चॅनलमार्फत सांगितलं आहे. खूप छान टेस्ट आणि पार्सलसुद्धा घेऊन जाऊ शकता. आणि घरी जर आरामात पद्धतीने खायचं असेल तर नक्कीच पार्सल घेऊन जावं. इथे खूप छान टेस्ट आहे. आणि आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जेणेकरून नवीन व्लॉग तुमच्या चॅनलवरती दिसतील. नोटिफिकेशन बेलायकॉन ऑन ठेवा, ज्याच्याकडे मी जेव्हा जेव्हा व्लॉग टाकेन शुक्रवारी दुपारी 2 वाजता प्रत्येक शुक्रवारी आपला व्लॉग येतो. सो चला मित्रांनो आता आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओमार्फत. तोपर्यंत बाय.